चला करा सुरुवात। आदित्य थांब, मी म्हणलं ना भरवते। नको मधुरा, मी खातो ना। गप्प बस। थोडं स्पष्टच बोलतो मी, तू मला आवडतेस, आवडायचीस, पण मी तुला नाही आवडायचो। तेव्हा तू मला म्हणाली होतीस की प्रेम जबरदस्तीने नाही मिळत आहे, तो तू आदित्यला जबरदस्तीने नाही मिळू शकत। मला आदित्य आवडतो आणि जर त्याला मीराताई आवडत असेल तर त्याला तिला विसरावं लागेल, आणि जर मीराताईला आदित्य आवडत असेल तर घ्या नवरदेव आले। अगं आपल्या बिल्डिंगचे होणारे गरजावई। नवरदेवानी जावई तर मी होणारच आहे, पण घर जावई नाही होणार। मी लवकरच स्वतःचं घर घेणार आहे। अहो आमच्या मीराला चांगलं घर मिळावं ना, हीच आमची अपेक्षा। त्यांचे गैरसमज लवकरच दूर केले पाहिजे, म्हणजे सगळ्यांची तोंड बंद होते। पुढे काय करायचं ठरवलंयस तू? पुढे काय हेच सगळं करते पटापट। घरी तर मुगाची खिचडीच करणार आहे मी। ते नाही ग, ते नाही, ते मधुराने तो तमाशा केला ना एवढा मोठा, मी नाही बी बोलले मध्ये, म्हटलं आपण कशाला पडाव ना मध्ये, म्हणून मी गप्प बसले। पण तो आदित्य म्हणाला तुमचं एकमेकांवर प्रेम आहे। काय ठरवलंयस तू? म्हणजे तू लग्न करणार हे ठाऊक आहे मला, पण कुणाशी? आदित्यशीच ना? हे बघ बाई, मला मोकळेपणाने सांग, तुझा निर्णय पक्का झाला का आदित्यशी लग्न करण्याचा? मावशी, आजच्या दिवशी गौरीला शेपूची भाजी आणि भाकरी हाच नैवेद्य दाखवतो। ग प्रवास करून येतात, त्या दमलेल्या असतात। मला काय वाटतं ताई, बघ ना, त्या पण दोघी बहिणी आहेत आपल्याच सारख्या, मग त्यांच्या पण आवडीनिवडी आपल्यासारख्या वेगवेगळ्या असल्या तर? हा म्हणजे बघा, मोठ्या बहिणीला शेपूची भाजी आवडत असेल आणि लहानीला वाटलं असेल पिझ्झा खावाचा, तर त्या पण दोघी बहिणी आहेत, त्याही दोघी आपल्याच सारख्या सगळ्या गोष्टी शेअर करतात। पण समजा अशी वेळ आली की एखादीला एखादी गोष्ट नाही वाटली शेअर करावीशी, तर? तुझ्याशी जरा बोलायचं होतं। हा की तू बस ना। काय झालं? मला जरा ॲडव्हान्स हवा होता। काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? तसं काही नाहीये, मी वेगळं घर घ्यायचा विचार करतो। काय वेगळं घर? मी मिहीरकडे गेलो होतो ॲडव्हान्स मागायला, आणि आमचं सगळं बोलणं मधुराने ऐकलंय। हे देवा आदित्य, मग आता? मला खूप टेन्शन आलंय आणि इन्सिक्युअरही वाटतंय। टेन्शन तर मलाही आलंय आता। आपण ना कोर्ट मॅरेजसाठी कोर्टात अप्लाय करूया। मधुरा थांब ना, मी जरा इम्पॉर्टंट काम करते। ठीक आहे, तुझी स्पेशल कॉफी आणली होती ना ते परत? एक कॉफी दे दे दे, सॉरी। एवढी कशात बिझी आहेस? फ्युचर प्लॅनिंग। म्हणजे मंगळसूत्राची डिझाईन्स फायनल करते। मला तुला एक गुड न्यूज द्यायची। काय? मी आईला तिच्या सुनेचा फोटो पाठवलाय आणि तिला तो खूप आवडलाय। वाव, आय एम सो हॅपी। आदित्यची आई म्हणजे माझ्या सासूबाई मला बघायला येणार आहेत। आदित्य, यू मेड माय डे। 120 40 60 आणि हे काय 80। शिवाई, एवढ्या पैशात साडी काय, साधी ओढणी सुद्धा यायची नाही। सेल मधली साडी किती गोड होती, स्वप्नच बघा कमूबाई। साडी पण हप्त्यावर घेता आली असते तर किती बरं झालं असतं नाही?
साड्या हप्त्यावर, गाड्या हप्त्यावर. नको बाई, गाडी नको हप्त्यावर. गाडी आली की ड्रायव्हर येईल आणि ड्रायव्हर आला की ड्रायव्हरचा पगार येईल. कोण देणार? नवराच ड्रायव्हर असेल तर हे आमचे चालवणार आहेत गाडी. नवरा हप्त्यावर मिळाला तर शी, काय सुचतंय तुला कमू? तुला सुद्धा हप्त्यावर घ्यायला पाहिजे. केवढ्याने वाचतोस? साठेबाई. हॅलो. हा साठेबाई बोला. अहो कमूताई, आहात कुठे तुम्ही? मी घरीच आहे. काय म्हणता, बोला ना. घरीच काय घरीच? तुम्ही मला सांगणार होतात ना त्या स्थळाबद्दल. मग पुढे काय झालं त्याचं? हो माहितीये मला. मी सांगितलं दादाला, तर दादा म्हणाला मी विचार करतो. आणि अहो इतका वेळ विचार करत राहिलात तर स्थळ जाईल ना हातचं. तुम्हाला कळतं का कमूताई? अहो अशा चांगल्या स्थळावर 4 लोक डोळे ठेवून असतात. अहो तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐकूनच घेत नाही साठेबाई. मी काय म्हणतेय की दादाला मी म्हणाले तर दादा म्हणाला मी विचार करतो, तर दादा आजारी पडला. मग काय करणार? हा, ते तुमचं तुम्ही बघा. हा, मी अजून 2 दिवस ताणते. त्यापेक्षा जास्त लांबवणं मला तरी शक्य होणार नाही. कळलं ना? हा, आता पळवूनच लावायला पाहिजे. आता वेळ घालवून तर अर्थच नाहीये. पळवायलाच पाहिजे. कोणाशी बोलतेस ग तू फोनवर? कोण आहे फोनवर? ठेवला, कट झाला. नाही, आताच तू काहीतरी म्हणत होतीस ना, कोणाला तरी पळवून लावायचंय काहीतरी. पळवू? हा, पळवून. अरे ती मांजर, तिला पळवायला हवं. शिंद्यांची मांजर सारखी घरात येते. म्हटलं तिला पळवायला हवं म्हणून बोलले मी. मांजर. तू कसं काय अचानक? काय हवं तुला? मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. चल. आई गो, देते. मी एक छानसं स्थळ आणलंय अगं. चांगलाय मुलगा, अगदी तुला सूट होणारा. मावशी काय बोलतेस तू? तुला सगळं माहिती आहे ना? पण मला हे माहितीये की तुझं मधुरावर खूप प्रेम आहे. तिला तू दुःखात नाही पाहू शकत, म्हणून ही गोष्ट तुझ्या कानावर घालतीये. चुकून तुझा निर्णय बदललाच तर? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मावशी. नाही बदलणार तो. वा, आता विश्वास दशपुत्रीचा मुलगा शोभतोयस बरं का तू. हा गुरुजी, मग कुठपर्यंत आलात? काय? गुरुजी 10 मिनिटात येत आहेत इथे, पण ते मेहून आणि तो मुलगा नाही येऊ शकणार आहेत. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणे. मग आता पुजायचं कोणाला? रॅन्डम रस्त्यावर जाणारी लोक, बायका, रिक्षावाले हे अचानक 9 महिने माझ्याशी खूप चांगले वागले होते. सो माझं असं म्हणणं होतं की एरवीच बायकांची चांगलं वागलं पाहिजे, पण केवळ पोट आहे म्हणून तुम्ही बायकांची चांगलं वागू नका. पण त्या काळात डिमॉनिटायझेशन झालं होतं. So मी बँकेत गेले. सो मी पैसे काढायच्या रांगेत थांबलेले, तर तो वॉचमन येऊन म्हटलं की तुम्ही प्लीज लगेच आत जा. आणि त्या दिवशी मी एकदाच माझ्या प्रेग्नन्सीचा ऍडव्हान्टेज घेतला होता आणि जाऊन पैसे काढून आले होते. निशा आणि माझ्यातले वाद थांबवायचे असतील, टाळायचे असतील तर त्यावर एकच पर्याय. इथून पुढे निशानी दरबारातलं सगळं कामकाज बघावं. आजपासून मी दरबाराच्या कामकाजात अजिबात लक्ष घालणार नाही, हे मी आज स्वतः जाहीर करतो. बाबा मी एक सुचवू का? हो बोल ना. बाबा मला असं वाटतं तुम्ही ना मानसच्या लहानपणीच्या आठवणी जागवा त्याच्यासमोर. आईच त्याला आवडतील. चांगली आयडिया आहे. हा बघा किती क्यूट होता तो.